पण कोण कसं इतकं चांगलं असू शकतं? थांबा थांबा, मी अशा एका व्यक्तीला भेटले, तिच्याबद्दल शब्दच कमी पडतील. हो, आयुष्यात कितीही अडचणी आल्या तर तिने तिचं मन कधी कठोर होऊ दिलं नाही. स्वतःच्या इच्छा मागे टाकून इतरांच्या सुखासाठी जगणं हा तिचा स्वभाव. प्रेम देताना मोजमाप नाही, चुका माफ करताना अहंकार नाही आणि नातं जपताना थकवा नाही. ती फक्त नात्यांनी ओळखली जाणारी नाही, तर तिच्या संस्कारांनी, तिच्या विचारांनी आणि माणुसकीने ओळखली जाणारी अशी ही व्यक्ती आहे. खरंच अशी व्यक्ती बायको म्हणून मिळायला खूप भाग्य लागतं. ती बायको म्हणून नाही, तर एक चांगली व्यक्ती आहे म्हणून तिचं नातं खूप सुंदर आहे. संसाराच्या प्रत्येक टप्प्यावर तिने समजुतीचा हात घट्ट धरून ठेवला. स्वतःच्या भावना गिळून तिने नेहमी तिच्या नात्याला प्राधान्य दिलं. सुखात तिचं हसणं आहे, दुःखात तिचा आधार आहे. तिने शब्दांपेक्षा कृतीतून प्रेम व्यक्त केलं आणि अपेक्षांपेक्षा जास्त असं समर्पण दिलं. नातं निभावताना तिने स्वतःला कधी हरवलं नाही, तर नात्याला स्वतःसारखं बनवलं. ती फक्त संसार सांभाळणारी नाही, तर विश्वास, त्याग आणि माणुसकी जपणारी एक सुंदर व्यक्ती आहे. खरंच एक आई अशीही असते, जिच्या साधेपणाला, प्रेमाला आणि काळजीला मर्यादाच नसते. तिने जन्म दिला म्हणून नाही, तर तिने सगळ्यांना घडवलं म्हणून ते आज घडले. स्वतःचं दुःख लपवून सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू आणणारी, स्वतःच्या स्वप्नांपेक्षा मुलांच्या भविष्य मोठं मानणारी, कधीही समजवणारी तर कधी शांतपणे साथ देणारी, शिस्त देताना कठोर नव्हती आणि प्रेम देताना कधी कमीही पडली नाही. तिच्या माणुसकीतून आई कशी असते हे कळलं. खरंच म्हणतात ना, आई पण काय असतं हे आई झाल्याशिवाय कळत नाही. हो, आता सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडता बायको झाली, आई झाली आणि आता आजीही झाली. किती ते नातवंड नशीबवान ज्यांना इतकी प्रेमळ आजी मिळाली. आजी ही नातवंडाची पहिली मैत्रीण असते, खरं आहे ना? कधी लाड करते, कधी समजावते. तिच्या मायेचा स्पर्श, तिच्या नातवंडावरचं प्रेम हे काही शब्दात मोजता येत नाही. ती गोष्टी सांगणारी नाही, तर संस्कार देणारी आजी आहे. हसण्यातून धीर देणारी आणि रागवण्यातून प्रेम दाखवणारी. एका आईचं घर सोडून आले मी दुसऱ्या घरी, मला भेटली दुसरी आई. हो, ह्या आहेत माझ्या सासूबाई. या नात्याला खरंच मुली खूप घाबरतात. माझी सासू कशी असेल, माझं कसं होईल. पण काय सांगू बाई, कुठल्याही जन्माची पुण्याई म्हणून मला भेटली माझी दुसरी आई. नात्याला ओझं न करता तिने मला मायेचा आधार दिला. माझ्यावरती अधिकार न गाजवता मला खूप जीव लावला. समजून घेताना शब्द कमी पडले, पण वागण्यातून नेहमी प्रेम दिले. घरात सून आली की म्हणून तिला परकी वागणूक देतात, पण मला कधी परकं मानलं नाही. एखाद्या पोटच्या मुलीसारखं जपलं. सल्ले देताना स्वतःचे अनुभव सांगितले. संसार कसा करायचा, काय करायचं याचे धडे दिले. स्वातंत्र्य देताना नेहमी विश्वास ठेवला. अशा या माझ्या आईला 60व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आपल्या दोघींचं नातं सासू सुनेच्या चौकटीत न अडकवता मला मुलीची जागा दिली आणि एका मुलीसारखं खूप समजून घेतलं. याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद.